तू कृष्ण कधी बघितलायस का ग? सलोनी तिला विचारत होती. सईने क्षणभर तिच्याकडे क्षणभर मनातल्या कन्हैयाला पाहून घेतले. सलोनी, अगं श्याम तर माझ्या मनात राहतो, तनात राहतो. मी तर त्याला स्वतःपासून वेगळं समजतच नाही ग. तू विचारतेस बघितलं का? अगं तोच तर चालवतोय हा देह, तुझा देह, माझा देह, सर्वांचा देह. त्याला माझ्यातून, ह्या सगळ्यातून वेगळं कसं काढू सांग ना? सलोनी हसत म्हणाली. अच्छा, म्हणजे तुला नाही भेटलाय अजून? सई म्हणाली. अगं तसं नाही ग. सलोनी म्हणाली. मग का नाही आजकाल हसत नाचत गात तू मंदिरात? तुझ्याशिवाय तो मंदिरातला भजनाचा कार्यक्रमही सुना आहे सई. तू नसलीस की मन उदास होतं. तू कशी मनकवडी आहेस ग? कसं कळतं तुला माझ्या मनीचं गुज? तुझं खरंय, हर एकांती मी त्याचाच विचार करते, पण अजूनही मन स्थिर नाही. त्याला सगुण रूपात भेटावं, पाहावं ही सुप्त इच्छा मध्येच डोकं वर काढते बघ. अशा वेळी नको तो शृंगार, नको ते जेवण, नको ते भजन, काही नको मला. तोच हवा हीच इच्छा तीव्र होते. राधेला कृष्णच हवा ना सलोनी. त्याच्याशिवाय अन्नपाणी नको वाटतं ग सलोनी. होय का? मग मगाशी कशाला आद्यात माझे धडे देत होतीस? तो सर्वत्र तर मग का हवा सगुण रूपात? सांग. तुझं हे कानावरचं प्रेमच बोलतंय सई. तू कानाच्या पूर्ण प्रेमात बुडालीयस, प्रेमवेडी राधा झालीयस. अगदी सईच्या डोळ्यात ती एकताच अश्रू गोळा झाले नि सरसर थेंबाची धार लागली. सईच्या कवळ्या अंतकरणात श्याम बंदिस्त होताच, पण जगाला काय माहीत तिची अवस्था. ती कानावर प्रेम करत होती अगदी जीवापाड. तो तिचा भावविश्वातला जोडीदार होता. तिचा मुकप्रणय त्याच्याशी होई तो तिला कधी भेटेल ही आस तिला छळे. पण दुसरं मन तिला समजावत होतं की सई राधा कान्हाकडून काहीच अपेक्षा करत नसे, अगदी प्रत्यक्ष भेटण्याची देखील नाही. अर्थात त्याच्या विरहात तीही जळत असे, पण तिने त्याला बंधन घातले नाही कधी. सईला वाटे माझ्यासारख्या सामान्य भक्ताला श्याम कधी प्रत्यक्ष भेटेल का? तो तर मीरेचा, कधी राधेचा, सूरदासाचा, तर कधी कबीराचा. माझा होईल का कधी? सईचा श्याम कधी होईल का? तो तर वैकुंठाचा मालक, सर्व सत्ताधीश, जगचालक श्रीहरी. मी तर एक पापी संसार किडा. माझी आठवण त्याला होईल का? मी कधी कृष्णाची राधा होईल का? सईची विचार करता करताच भावसमाधी लागली. समोर कान्हाची सावळी मूर्ती उभी होती. तो हसत होता उमललेल्या फुलासारखा. ती बावरली. हा माझा कान्हाच का? तो पुढे येऊन तिचा हात हातात घेऊन तिला झोक्यावर बसवत मुग्ध हसला. अलगद कटीची बासरी काढून अत्यंत तन्मयतेने सूर चेतवू लागला. सई ते ऐकून देहभान हरपून गेली. सगळीकडे निळा प्रकाश पसरलेला. कान्हा बासरी वाजवतोय की मीच बासरी झाले नकळे. सईला क्षणभर संपूर्ण जग कान्हाच आहे व आपल्या अंतरंगातही कान्हाच आहे हे जाणवले. ती कान्हाच्या सुरावटींनी बेभान झाली. नकळत तिच्या पायी घुंगरू बांधले गेले नि तासनतास ती नृत्य करत राहिली. राधाच बनली. कृष्ण बासरीतून सूर प्रसवत होता. ती बेभान नृत्य करत होती. अखेर कान्हाची बासरी थांबली नि सई कान्हाच्या चरणाशी येऊन नतमस्तक झाली. कितीतरी चुकावर क्षण गेले असतील. तिने वर पाहिले तर कान्हा नव्हताच. झोपाळा हलत होता. फक्त ती समजायचं ते समजली. कान्हाने अशा प्रकारे तिची इच्छा पुरवली होती. सई मुग्धपणे ते मंतरलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवत राहिली. प्रेमवेडी राधा बनून पुन्हा नृत्य करत राहिली. आता तिचे मन कान्हाचेच घर बनले. ती जशी जशी त्याला आठवू स्मरू लागली, कान्हा तसा तिला भेटत राहिला. भक्तासाठी वैकुंठही त्यागून लीला करतच राहिला. एक दिवस ती सकाळीच पूजा करत होती. ती त्यात तन्मय झाली होती. तिला क्षणभर मागून कोणीतरी आवाज देतंय असं वाटलं. तिने पदर सावरत मागे वळून पाहिलं.
तो आला होता. तो मुरलीधर, तिचा जीवनसखा, तिचा नीलमणी. ती चटकन उठली, त्याला पाहून हसली. तो टपोरे डोळे तिच्याकडे रोखून हसतच म्हणाला, काय झाली का देवपूजा? सई काय बोलावं हे उतरणं सापडून गप्प होती. कान्हाने तिचा हात पकडला. चल यायचं ना घरी, मी तुला न्यायला आलोय. सई मुग्धपणे हसली नी त्याच्या हाती हात देत क्षणाचाही विलंब न करता त्याच्यासोबत निघाली. मागे वळूनही न बघता सई कृष्णासोबत निघाली. तो तिचा प्राणाधार आज सगुण साकार होऊन तिला चल म्हणत होता. पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी. सारांश कारण तो जगाचा मालक असला तरी तिचा कृष्ण सखाच होता. जशी भक्ती तसा ईश्वर. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.